नमस्कार, मी अविनाश आदक. 15 वर्ष पालकमंत्री, 6 वेळा उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे एक प्रकारे कारभारी असलेले माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हिंजवडी आय टी पार्कची समस्या सोडवण्यासाठी सकाळी सकाळीच 6 वाजता थेट फील्डवर उतरले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी 2 दिवसांपूर्वीच या संदर्भात बैठक घेतली होती. त्यानंतर प्रशासनानं हालचाली देखील सुरू केल्या होत्या. भूसंपादन आणि इतर स्थानिक समस्या सोडवण्यात राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर अपयशी ठरलेले असताना आता डॅमेज कंट्रोल करण्यासाठीच दादा साक्षात रस्त्यावर उतरले की काय असा प्रश्न या निमित्तानं पडतो. आता मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला अजितदादा स्वतः उपस्थित होते. त्यातील तेच मुद्दे पुन्हा मीडियासमोर रिपीट करण्याची गरज उपमुख्यमंत्र्यांना का वाटली असावी देव जाणो. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्र्यांनी संपूर्ण प्रशासक, अधिकारी आणि मुळशीच्या लोकप्रतिनिधींचा जणू काही गावच जमवला होता. अगदी चिंचवडमधील पक्षाचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांना देखील पाचारण केलं होतं. पण पिंपरी चिंचवडमधील भाजपाचा मात्र एकही नेता या पहाटेच्या दौऱ्याला दिसला नाही. त्यामुळं हिंजवडी आय टी पार्कच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये काही आलबेल नाही अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. असो, आय टी पार्कच्या स्थापनेपासून सत्तेत असलेले अजितदादा आय टी पार्कमधील समस्यांबाबत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर अगदी उदो झाल्यानंतर जागे झालेत हेही काही कमी नाही. गेल्या 15 वर्षामध्ये या आय टी पार्ककडे लक्ष दिलं असतं तर आज कंपन्यांनी या ठिकाणावरून स्थलांतर केलं नसतं. पण बिनचूक बरोबर नेत्यांना हे कोण समजावून सांगणार. असो, पुन्हा भेटूया बिनचूक बरोबर नेत्यांची अशाच पद्धतीने पोलखोल करण्यासाठी. धन्यवाद.